जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाय पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे तुका म्हणेची करावी मिरासी बळे संतापासी द्यावा जीवा पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे विठ्ठल जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम
नाथाचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. विकू द्या, गाताना विकू राहू द्या, फक्त बोलताना नंतर कमी करा. जय जय श्री राधारमण, जय जय नवाल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर. सच्चिदानंद रूपाय विश्वपत्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यं प्रव्रजन्तमनुपीतमपीतकृत्यं द्वैपायनो विरह कातराजुहावं. पुत्रेति तन्मयतया तरुभिणीदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजगमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक माझे पायावरिया, मस्तक माझे पायावरिया, वारकरी 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 संताच्या जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता विठ्ठला 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 विठ्ठला. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. संतश्रेष्ठ जगदवंदनीय जगदमान्य वैराग्याचे महामेरू, वैराग्याचे जिवलंत प्रतीक असणारे, नवे नवे सदैह वैकुंठाला जाणारे, पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण श्रीमंत संत विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट सुंदर सोपा सर्वांच्या परिचयाचा गोड असा अभंग सेवेसाठी निवडला. विठ्ठल अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. अभंगामधून तुकोबाराय काय सांगतात आपणाला पाहायचंय. तत्पूर्वी संप्रदायाच्या नेमाप्रमाणे अल्पसाह परिहार द्यायचा तो असा. ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूची सत्ता आहे पहा. देवाच्या सत्तेविषयी बोलताना अनेक ठिकाणी सांगितलं. ज्ञानोबराय स्वतः सांगतायत भगवान परमात्माची सत्ता. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगाते चाळिता वृक्षाच्या पान हाले ज्याची. तुझिया सत्तेने वेदाची बोलणे, तुझिया सत्तेने वेदाची बोलणे, तुझिया सत्तेने वेदाची बोलणे, तुझिया सत्तेने
क्या बात आहे, सुंदर. तुझी या सत्याने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे भगवान परमात्माची सत्ता अनेक ठिकाणी सांगितली साधू संतांनी. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, चाले हे शरीर कोणाची असत्य आणि कोण बोलविते हरिवीन. चालता बोलता भगवान परमात्मा आहे. याच्याही थोडंसं पुढे जाऊन सांगते. सांगू का महिला मंडळ? देवाची सत्ता सांगू का पाठीमागे? झोपले का काय? झोपू नका कुणी. कीर्तन संपेपर्यंत कुणी झोपायचं? कुणी झोपायचं नाही म्हणा मोठ्यानं. पलीकडे मंडपच्या शेजारी निद्रा देवी बसलेली. तिकडे नका पाहू, इकडे पहा. दिसत नाही ती निद्रा देवी, दिसत नाही. ती कुंभकर्णाची पत्नी. कुंभकर्ण माहिती ना? कुंभकर्णाची पत्नी. ज्यावेळेला रामप्रभूनं कुंभकर्णाला ठार मारलं, लक्ष देऊन ऐका बरं. जेव्हा राघवानं कुंभकर्णाला ठार मारलं तेव्हा निद्रा देवी एका कोपऱ्यात बसून मोठ्यानं रडत होती. राघवानं विचारलं, राघवानं सांगितलं, बाई का रडता तुम्ही? तिनं सांगितलं, भगवान तुम्ही माझ्या पतीला घेऊन गेलात. माझं राहण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे कुंभकर्ण होतं. कुंभकर्ण 6 महिने झोपायचा. किती? 6 महिने ते झोपायचा. सांगितलं, माझं एकमेव राहण्याचं ठिकाण म्हणजे कुंभकर्ण होतं. माझ्या पतीला तुम्ही घेऊन गेलात, आता मी राहायचं कुणाजवळ? त्यावेळेला रामप्रभूला दया आली आणि राघवानं तिला वरदान दिलं, काळजी करू नका. ज्या ठिकाणी कथा चालू आहे, कुठे कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, काही धार्मिक कार्यक्रम ज्या ठिकाणी चालू आहे, अशा ठिकाणी मंडपच्या शेजारी तू जाऊन बसायचं आणि कुणी तुला असं बोलवलं की त्याच्या मुंडीवर जाऊन बसायचं. लक्षात येते ना? आपल्याला झोप आली की आपण असं असं करून मान हलवतो. ये म्हणतो तिला. मग तिला बोलवलं की ती येते ना आपल्या मुंडीवरती बसते. तसं विनंती आहे, कीर्तन संपेपर्यंत कुणी झोपायचं. कुणी जर झोपलं तर शेजाऱ्यानं शेजाऱ्याची काळजी घ्या. तुम्ही म्हणाल कशी? मी सांगते तशी. एखादं झोपलं तर शेजाऱ्यानं पाहिलं की हे झोपलंय, त्याला असा बारीक चिमटा घ्या. माझी फुल परवानगी तुम्हाला कीर्तन संपेपर्यंत. विठ्ठल असो, भगवान परमात्माची सत्ता आहे. अनेक ठिकाणी साधू संतांनी सांगितलं. आम्ही सांगतो दादा, आम्ही उभे आहोत, खाली बसू का नाही याची गॅरंटी नाही. तुम्ही बसलेले आहात, तुम्ही उभा राहाल का नाही याची गॅरंटी नाही. याच्याही थोडंसं पुढे जाऊन सांगते गड्या. बशीतला चहा तुम्ही घेतला पण कपातला चहा घ्यायची तुमची सत्ता नाही किंवा इच्छा नाही. असं सत्ताधीश असणारा भगवान परमात्मा त्याच्या इच्छेने कृपेने आज या ठिकाणी मातोश्री कैलासवासी लक्ष्मीबाई बाबासाहेब खराबे व त्या ठिकाणी कैलासवासी बाबासाहेब तुकारामजी खराबे आई आणि बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी 8 वर्ष झालं नामसप्ताह साजरा करतायत आणि पूर्ण 7 दिवसाची कीर्तनरूपी पुष्प अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा, त्यामध्ये 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी पुष्प भगवान प्रभूच्या चरणावरती समर्पित करण्याचं परमभाग्य मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. मी माझं भाग्य समजते. कार्यक्रमासाठी सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी आहेत, पण नियोजन आयोजन करणारे श्री दत्ताराव बाबासाहेब खराबे, श्री ज्ञानदेव बाबासाहेब खराबे, श्री संतोष बाबासाहेब खराबे, श्री सतीश बाबासाहेब खराबे आणि श्री राजेभाऊ रंगनाथराव खराबे, त्याचबरोबर श्री अशोक साहेबराव खराबे आणि हे सरपंच आहेत राजेभाऊ रंगनाथराव खराबे. या ठिकाणी असं पूर्ण खराबे परिवार आणि पूर्ण खराबे कुटुंब गोड अशा नामसप्ताहाचं गेली 8 वर्ष झालं नियोजन आयोजन करतायत. खरंच आई वडिलांच्या प्रित्यार्थ पाठीमागे हे सर्व विधी करणारी एवढा मोठा नामसप्ताह घालणं
आताच्या काळामध्ये एवढं सहजासहजी आता शक्य राहिलेलं नाही, पण हे कुटुंब फार गोड प्रकारे नामसप्ताह करत आहे. खरंच मला वाटतं खराबे कुटुंबियासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकदा जोरात टाळी वाजवा. क्या बात आहे. वास्तविक पाहता सांगू तुम्हाला, मायबापाचे खूप ऋण आपल्यावरती असतात. आई वडिलाचे एवढे ऋण आपल्यावरती असतात, त्या ऋणातून आपण कधी उतराई होऊ शकत नाही. पण हा छोटासा प्रयत्न असतो, छोटासा प्रयत्न असतो. आई वडिलांची त्या ठिकाणी पुण्यतिथी असेल, पुण्यस्मरण साजरं करायचं आहे. आई आणि बापाचं माणसाच्या मरणोत्तर माणसाचा एकच विधी केला जातो, तो वर्षश्राद्ध. एका वर्षानं जो येतो तो वर्षश्राद्ध. आणि वर्षश्राद्धाच्या नंतर वर्षश्राद्धापर्यंत शास्त्र परंपरेनं नियम घालून दिलेला आहे, ते आपण सांभाळतोय. पण श्राद्धाच्या नंतर जे विधी केले जातात त्याला पुण्यस्मरण असंच म्हणतायत. बरं, आपल्याला या ठिकाणी पुण्यतिथी असंही म्हणता येणार नाही, पुण्यस्मरण असंच म्हणावं लागतं. कारण पुण्यतिथी ही संताची केली जाते, देवाची जयंती, संताची पुण्यतिथी आणि तुमचं आमचं माणसाच्या मरणोत्तर वर्षश्राद्ध. श्राद्धाच्या नंतर जे विधी केले जातात त्याला पुण्यस्मरण गणतात. बरोबर आहे. पण आताचा काळ जर पाहिला ना दादा, तर वर्ष श्राद्ध नाही, दशक्रिया विधी करायला पण मुलांना वेळ राहिला. किती कौतुक आहे नाही. 8 वर्ष झालं 7 दिवसाचा नामसप्ताह या ठिकाणी चालू आहे. एवढं सहजासहजी सोपं नाही दादा. आमचे महाराज लोक फार विनोदानं सांगता, वडील वारले तर वडिलांच्या त्या ठिकाणी वडिलाला अग्निदाग द्यायला देखील मुलगा आला नाही. बरं, कसा बसा दशक्रिया विधीला त्याला फोन केला, बाबा आता तरी ये. मुलाने सांगितलं, ब्राह्मण देवताला फोन केला आणि ब्राह्मणाला सांगितलं तुम्ही पूर्ण दशक्रिया विधी उक्त घेऊन टाका. तुमच्याकडे काय म्हणता हो त्याला? उक्त म्हणता. काय म्हणता? काय म्हणता महिला मंडळ? गुत्त म्हणता. आमच्या इकडे गुत्तही म्हणतो आम्ही आणि उक्तही म्हणतात. कुठे कुठे भाषेमध्ये थोडासा बदल असतो. इकडे पुढे गेल्यावर मला वाटतं काही उधडी वगैरे असं काहीतरी म्हणता नाही का? हां, कारण ते जिल्हा बदलला, गाव बदललं की माणसाची भाषा बदलते. बरोबर ना? आमची भाषा बीड जिल्ह्याची. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आम्ही माणसं मेल्यावर जाळतो. तुमच्या इकडे आमच्याकडे मेल्यावर, तुमच्याकडे जीव गेल्यावर. हा नियम अजून कुठे बदलला नाही बरं. कारण जिवंत जाळण्याची पद्धत चालू झाली पण आपल्यापर्यंत पोहोचली येणार आहे थोड्या दिवसात, काळजी नसावी. जिवंत माणसं अजून जाळत नाही, मेल्यावरच माणसं जाळतात. काय चाललं होतं आपलं? म्हणा कीर्तन. महिला मंडळ म्हणतील त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून, बरं का दादा, सतीश दादा, असं वाटायलंय महिला मंडळींच्या चेहऱ्याकडे पाहून सगळेजण माझ्या मातीला आलात ग माईथ. बरोबर आहे का? नाही ना? मग प्रसन्न गुलाबाच्या फुलासारखे चेहरे घेऊन बसा. विठ्ठल त्या मुलानं ब्राह्मणाला दशक्रिया विधी उक्त देऊन टाकलं, गुत्त देऊन टाकलं. आणि गुत्त दिल्याच्या नंतर ब्राह्मणानं सांगितलं, बाळा सगळं करेल बाबा मी, साहित्य आणेल, दशक्रिया विधी करेल, पिंडदान करेल, कावळ्याला घास देईल, सगळं करेल, पण टक्कल कोणाचं करू? त्यानं सांगितलं ज्याचं प्रवचन आहे त्याचं करा. आता प्रवचन महाराजांचं असेल तर ठीक आहे, महाराजांचं असेल तर हा मोठा प्रॉब्लेम आहे. असं वेळ नाही हो. आजकालच्या लेकरांना म्हणा, मुलांना म्हणा, वडिलाच्या प्रत्यार्थ काही विधी कर्म करायचे असतील तर वेळ नाही. पण फार सुंदर असं नामसप्ताहाचं नियोजन. सर्व गायनाचार्य मंडळी, वादनाचार्य मंडळी, गायनाची सुंदर अशी साथ देणारी श्री हरिभक्तपरायण. तुमचं नाव सांगा दादा? अंशराम आप्पा असतील हरिभक्तपरायण, कृष्णा महाराज असतील हरिभक्तपरायण, गणेश महाराज असतील इकडे हरिभक्तपरायण, भाऊसाहेब दादा असतील, सर्वच महाराज मंडळी, सर्व गावातील भजनी मंडळ, पंचक्रोशीतून आलेलं भजनी मंडळ, सर्वांच्या मध्ये भगवत चिंतन. मृदंगाचार्य श्री हरिभक्तपरायण अंकुश महाराज असतील इकडे हरिभक्तपरायण, रवी महाराज मते गोड असा मृदंग वाजवतायत. आमचे विनेकरी बाबा असतील. घ्यायचं कुणाचं नाव प्रामुख्यानं? जिजा. हां बाबा ठीक आहेत ना? झोपू नका. सर्व महाराज मंडळी, माझ्यासोबत आलेले माझे बंधू असतील, महिला वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध, सर्वांच्या मध्ये भगवत चिंतन. सुंदर सिस्टीम आहे. सिस्टीमवाल्या दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. कारण सिस्टीम हा कीर्तनकाराचा आत्मा असतो बरं दादा.
सिस्टीम चांगली तर कीर्तनकार चांगला, सिस्टीम खराब लागली की कीर्तनकार फेल. मग सिस्टीमवर आमचं सगळं असतं. गोड सिस्टीम आहे या ठिकाणी, सुंदर पवित्र वातावरण आहे. आता चुकून माझ्याकडून कोणाचं नाव राहिलं तर माझ्यावरती काही रागवू नका अशी विनंती आहे तुम्हाला, आणि तुम्ही रागवणारही नाही. हां चॅनलवाले, त्यांचं चॅनलचं नाव काय दादा? गोडवा कीर्तनाचा आणि गोडी हरिनामाची असे 2 चॅनल या ठिकाणी आहेत. जगभर ज्या ठिकाणी प्रसिद्धी आपल्या कार्यक्रमाची होणार आहे, आपण सर्वजण पूर्ण जगामध्ये आपण सर्वजण दिसणार आहोत. त्या 2 दादांसाठी जोरदार टाळी वाजवा. त्यांनी सुंदर अशा कॅमेऱ्याचं आणि सुंदर त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. कॅमेरेमॅन असतील, सर्व महाराज मंडळी, आता जरी नाव राहिलं तर विनंती माझ्यावरती रागवू नका, आणि रागवणारही नाही, कारण तुमचा माझा बांधाला बांध अजिबात, त्यामुळे कोणी रागवणार नाही. बरं, जरी राहिलं कुणाचं नाव तर सर्व हरिभक्तपरायण मंडळी विडला विडला चला. अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. अभंगामधून महाराज काय सांगतात आपणाला पाहायचंय. ज्या संतांचा अभंग आहे दादा, ते संत फार मोठे अधिकारी. तुकोबारायांचा जर विचार केला तर तुकोबारांच्या अधिकाराबद्दल बोलताना असं सांगितलं, तुकाराम 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 तुकोबारायांचं नाव ऐकलं तर यमालाही धरकाप सुटावा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. दादा, यमाचं नाव ऐकलं की कोणाला धरकाप सुटतो? बोला बोला बोलत चला, उगी टिपाड बसल्यासारखं बसू नका माझ्या समोर, बोलत चला थोडस. यमाचं नाव ऐकलं की कोणाला धरकाप सुटतो? यम माहितीये का? माहितीये का? असं असं करा ना, असं असं. पाऊस पडेल का? गुबू 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 एवढं तरी करत चला. यम सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याचं नाव आम्ही ऐकलंय, त्याला पाहिलेलं नाही. नाव शक्य आपण ऐकून आहोत नाम. आणि यमाला जर पाहायचं असेल तर त्यासाठी अगोदर मरावं लागेल, बरोबर ना? मेलं की यम दिसतो, पण मरायचं नाही. यम आपल्याला माहिती आहे. त्या यमाचं नाव ऐकलं की तुम्हाला आम्हाला थरकाप सुटतो, बरोबर? कधी त्या काळानं आपल्यावरती झडप घालावी असं कधी कोणाला वाटत नाही हो दादा. मी मरावं असं कोणाला वाटतं का? वाटत असेल तर करा वरती बोट, आपण उद्या तिकीट काढू त्यांचं. मी मरावं असं कोणाला वाटत नाही. काळ आपल्यावरती टपून बसलाय, कधी याचं सरतय, कधी मी याला घेऊन जातोय. काळानं आपल्यावरती झडप घालण्या अगोदर आपण जागं झालं पाहिजे, विचार केला पाहिजे. तुम्ही म्हणाल आम्ही कसला विचार करावा? अरे विचार करा, भगवान परमात्मानं जो असा सुंदर हृदय दिलाय तो नेमका दिलाय कशासाठी?
देवी दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बादेकीचा. भगवान परमात्मानं जो हा सुंदर नरदेह दिलाय ना दादा, तो भजनासाठी चिंतनासाठी दिलाय. व थोडासा माझ्याकडे लक्ष द्या आणि विचार करा. अरे देवानं दिलाय नरदेह, तो चिंतनासाठी भजनासाठी दिलाय. बरं दिलाय तर दिलाय, याला आयुष्य फार कमी दिलंय. लक्षात येते ना तुमच्या मी काय बोलते, समजते ना सगळ्यांना? पाठीमागे आवाज येतोय का माझा? थोडंसं बोला. आवाज येतोय का? असं असं करा, असा हात तरी वरती करा. आवाज येतोय सगळ्यांना? क्लिअर येतोय ना? हा, म्हणजे मला माझं बोलणं तुम्हाला समजतंय असं तरी मला किमान दाखवा. विठ्ठल विठ्ठल देवानं हा नरदेह दिला, याला आयुष्य फार कमी दिलेलं आहे. अल्प आयुष्य मानवा शत कटले अर्धरात खाय मध्ये बालत्वा पिणारा जाय काय भजना सुरत नाही. अल्प आयुष्य मानवा शत गणिले अर्धरात खाय मध्ये मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. भगवान परमात्मानं जे आयुष्य दिलंय फार कमी दिलंय दादा, आणि कमी आयुष्यामध्ये याची गॅरंटी दिलेली नाही. हा नो गॅरंटेड माल आहे. तुम्ही म्हणता आम्हाला 100 वर्ष राहिलीत का दादा? 100 वर्ष कुणी जगत आता नाही. 60-70च्या आतमध्ये लोक मरतात. पूर्वीच्या काळी लोकांना आयुष्य भरपूर होतं, पण तो काळही तसा होता, सुंदर काळ होता. लोक खरं वागायची, सत्य वागायची, व्यवस्थित अन्न खायची. आता काळ संपला, काळ बदलला, माणसं बदलली, माणसाला आयुष्य कमी झालं. काळ बदलला पूर्ण. पूर्वीच्या काळी लोकांना खूप आयुष्य होतं दादा. विचार केला ना थोडंसं माझ्या बरोबर चला. आता सत्ययुगाचा जर विचार केला तर असं सांगितलं जातं, सत्ययुगामध्ये माणसाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. किती? 1,00,000 वर्ष आयुष्य सत्ययुगामध्ये माणसाला होतं. सत्ययुग संपलं. सत्ययुग संपल्याच्या नंतर त्रेतायुग चालू झालं. त्रेतायुगामध्ये 1,00,000वरचा 1 शून्य कमी झाला. वजाबाकी करा, किती राहतात? लाखावरचा शून्य कमी झाला, किती राहिले? त्रेतायुगामध्ये माणसाला 10,000 वर्ष आयुष्य होतं. त्रेतायुग संपलं, द्वापारयुग चालू झालं. द्वापार युगामध्ये 10,000वरचा 1 शून्य कमी झाला. आता किती राहिले? 1,000. द्वापार युगामध्ये माणसाला 1,000 वर्ष आयुष्य होतं. द्वापारयुग संपलं, कलियुग चालू झालं. कलियुगामध्ये त्या 1000वरचा 1 शून्य कमी झाला. आता किती राहिले? कलियुगामध्ये किती आयुष्य माणसाला? 100 वर्ष. आता सगळ्यांनी मिळून देवाकडे विनंती करायची हात जोडून, भगवान 100 वरचं 1 शून्य कमी करू नका. 100 वरचं 1 शून्य कमी झालं, खाली किती राहतात? 10 मध्ये आपलं काहीच भागणार नाही. आणि म्हणून आता विनंती करायची, 100 मधलं 1 शून्य कमी करू नका अशी विनंती भगवान परमात्म्याला करायची. आणि म्हणून या अर्ध्याला आयुष्य कमी, कमी आयुष्यामध्ये याची गॅरंटी नाही. जिंदगी का किराए का घर है, जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा.
घर से बाहेर निघाला पडेगा. दादा येणाऱ्या द्यायला आयुष्य फार कमी आहे आणि कमी आयुष्यामध्ये याची गॅरंटी नाही. हा नो गॅरंटेड माल आहे. पण या कमी आयुष्यामध्ये माणसानं नेमकं काय करावं तर भगवंताचं चिंतन करावं. वास्तविक पाहता देवानं जो हृदय दिला आहे तो चिंतनासाठीच दिलेला आहे. मला सांगावं दादा, देवानं हात कशासाठी दिले हो आपल्याला? हात जेवण करण्यासाठी, बरोबर महिला मंडळ? हां, कशासाठी दिले हात? हां, जेवण करण्यासाठी दिलेच दिले. पण हातानं आपल्या टाळी वाजली पाहिजे. कीर्तनामध्ये भजनामध्ये आमच्यासारखे कीर्तनकार रोज सांगतात, बाबांना हातानं टाळी वाजवा, मुखानं भजन करा. तुम्ही ऐकायला तयार नाहीत. माणसं हातानं टाळी वाजवत नाही. मी तर म्हणेल हा दोष तुमचा अजिबात नाही. बरोबर आहे ना? हा दोष तुमचा अजिबात नाही. आम्ही सांगतो ना तुम्हाला हातानं टाळी वाजवा भजनामध्ये, तुम्ही वाजवत नाही, हा दोष तुमचा नाही. हा दोष आहे कलियुगाचा. कलियुगामध्ये असं सांगितलं जातं, आता सत्य राहिलं. म्हातारी माणसं आमची सहज बोलता बोलता बोलून जातात, व खऱ्याची दुनिया आता राहिली. बरोबर ना? खऱ्याची दुनियाच नाही. खरं माणसाला बोललं की माणसाला पटत नाही. खोटं बोललं की लोक त्यावरती विश्वास ठेवतात. मी तुम्हाला एक जादू करून दाखवते. जादू पाहायची ना? पाहायची का? हां, जादू पाहायची असेल तर माझ्याकडे लक्ष द्या. मला सांगा, आमची ही वारकरी आहेत. वारकऱ्याच्या अंगावरचा ड्रेस आहे. त्या ड्रेसचा कलर कसा आहे? कसा कलर आहे? पांढरा कलर आहे. कसा? पांढरा कलर आहे. मग हा पांढरा कलर, महाराजांच्या अंगावरचा जो ड्रेस आहे तो पांढरा कलर मी तुम्हाला काळा करून दाखवते. 100%, 101%, 1000% हा पांढरा कलर मी तुम्हाला काळा करून दाखवणार. पण त्यासाठी आउट ऑफ कव्हरेज एरिया सगळ्यांनी एकदा जोरात मोठ्यानं टाळी वाजवा. पाठीमागच्यांचा आलाच नाही आवाज. त्यांनी असं थोडं जोरात, अजून एकदा जोरात. क्या बात आहे. अगोदर त्यांनी असं केलं, तुम लढो हम चप्पल समाधी, असं केलं त्यांनी. पण आता गोड त्या ठिकाणी टाळी वाजवली. भजनामध्ये जरा बऱ्यापैकी आवाज आला आता टाळीचा. आता भजनामध्ये आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा तुम्ही अशी टाळी वाजवत नाही. आता तुम्ही गोड टाळीचा आवाज. तुम्ही म्हणाल तुम्हाला जादू येते, तुम्हाला जमतं का? मला अमावस्या नसू द्या, पौर्णिमा नसू द्या, सगळं जमतं मला. तुम्ही काळजी करू नका. मला सांगा, महाराजांच्या अंगावरचा ड्रेस कसा आहे हो? काळा नाही झाला? नाही झाला काळा? नाही. हां, आता मला सांगा, हा पांढरा कलर जर मला काळा करता येत असता, मला लक्ष देऊ नाही का? हा पांढरा कलर जर मला काळा करता येत असता तर मी रोज हे गाव ते गाव बोंबलत फिरले असते का? हा, फिरले नसते. पण खरं माणसाला पचत नाही. खोटं बोललं की लोक त्यावरती विश्वास ठेवतायत. म्हणून या ठिकाणी असं सांगितलं, आता खरं माणसाला पचत नाही म्हणून सांगितलं जातं, बाबांनो हातानं टाळीच वाजली पाहिजे. हात कशासाठी दिले? करटाळी बोला मोठी नामा, करटाळी बोला मोठी नामा, करटाळी बोला मोठी नामा, करटाळी बोला मोठी नामा, लागोनिया पाया विनवी कदमाला, लागोनिया
टाळी. अगदी परफेक्ट टायमिंगला प्रमाण दिलं नाही का. असं प्रमाण दिलं की मग जरा बरं वाटतं थोडंसं. टायमिंगला ज्या वेळेला पाहिजे त्या वेळेला सुंदर असं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे महाराजांनी. फार गोड भजनी मंडळी गड्या या ठिकाणी, फार सुंदर वाजवणारी गाणारी अगदी तयारीची मंडळी आहेत. अनेक ठिकाणी जर गेलं तर फार वेगवेगळे अनुभव येतात. आम्हाला तर खूप येतात बरं का. अनेक ठिकाणी जावं लागतं आणि गेल्याच्या नंतर फार काही कलाकार मंडळी फार त्या ठिकाणी विचित्र असतात. एकदा मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये माझं कर्नाटक साईडला कीर्तन होतं, उदगीर तिकडे. उदगीरला माझं फेब्रुवारी महिन्यामध्ये कीर्तन होतं. मी कीर्तनाला तिकडे गेले, लक्ष देऊ नाही का. आणि गेल्याच्या नंतर कीर्तनामध्ये अवघानं एक प्रमाण आलं. प्रमाण फार सोपं होतं. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. सोपं आहे ना महिला मंडळ, सोपं आहे ना. हां, सोपं प्रमाण होतं कीर्तनामध्ये. पाठीमागच्या बाबांची कानपूर लाईन खराब होती, त्यांना ऐकायला चालू नाही. मी काय म्हटलं, पाठीमागच्या बाबांनी चालू केलं, भाग्या मेला शिमगाला, भाग्या मेला शिमगाला. आता एवढ्यावर तरी गप्प बसावं ना, शांत बसावं. पुढे म्हणतायत, त्याचा दिवस आमोशाला. काय म्हणतील भजनी मंडळ यांचं सांगता येत नाही. फार गोड भजनी मंडळी. एकदा तर महाराज प्रमाण होतं, अवतार पांडुरंग नव ठेविले दानी आरती दानरा. पाठीमागच्यानं चालू केलं, अवतावर पांडुरंग. म्हटलं रिकामाच्या तुझ्या अवतावर येऊन बसायला मन. आता काय सांगावं यांचं, फार विचित्र. रखवाजे तर असे होते महाराज. एकदा माझ्या कीर्तनाला त्यांना दोनच बोल होते, देखाना खापाना देखाना खापाना. जमते तुम्हाला. विठाला विठाला गोड भजनी मंडळी. अरे देवानं हातात टाळी वाजवण्यासाठीच दिलं. महिला मंडळ, देवानं तोंड कशासाठी दिलं? फक्त शेजारणीला शिव्या देण्यासाठी. बरोबर. गंगूबाई अशी आणि सखूबाई तशी. तोंडानं फक्त शिव्या द्यायच्या नाही. तोंड कशासाठी दिलं तर नामस्मरण करण्यासाठी दिलं. कान त्याचं नामस्मरण ऐकण्यासाठी दिले. डोळे त्याचं स्वरूप पाहण्यासाठी दिले. देवानं पाय कशासाठी दिले? वाटही चालावी पंढरीची हो, वाटही चालावी पंढरी. क्या बात आहे. वाटही चालावी पंढरीची हो, वाटही चालावी पंढरी. टाळी वाजवावी हो, गुढी उभारावी हो, टाळी वाजवावी हो, गुढी उभारावी हो, वाटही चालावी पंढरीची हो, वाटही चालावी पंढरी. वाटही चालावी पंढरीची, वाटही चालावी पंढरी. क्या बात आहे, क्या बात आहे. कशासाठी दिले हो? हां, आता सांगायची गरज नाही पडली. पाय कशासाठी दिले? वाट ही चालावी पंढरीची. भगवान परमात्मानं पाय त्याची तीर्थयात्रा करण्यासाठी दिले. प्रत्येक इंद्रिय त्यानं त्याच्या कामासाठी दिले. तुकोबरा हेच म्हणतात बाबांनो, इंद्रिय त्याच्या कामासाठी दिलेत. त्याला आयुष्य कमी आहे, कमी आयुष्यामध्ये गॅरंटी नाही. मग ह्या कमी आयुष्यामध्ये आपण नेमकं काय करायचंय? जे तुकोबरांनी केलं, अखंड प्रभूचं चिंतन. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाड. रात्रंदिवस महाराज चिंतन करायचे, भजन करायचे. त्या जगद्गुरु तुकोबारांनी या भूतलावरती जन्म घेतला. जगाकडे दृष्टिक्षेप टाकला, अवलोकन केले. प्रत्येक माणूस सैरावैरा धावतोय, लाभ प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे, परंतु लाभाचं ठिकाण माहिती नाही. माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी लाभाचं ठिकाण सांगितलं अभंगाच्या प्रथम. जय
जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं बाबांनो, तो लाभ तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर इतर कोठेही जाऊ नका. त्याचं एकमेव ठिकाण म्हणजे संताची संगती. लाभतो विशेष संत संगे. तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जा, तो लाभ तुम्हाला प्राप्त होईल. पण सुरुवातीला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जेथे जावे तेथे काय म्हणतायत? झोपले का काय म्हणतायत? जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत तुम्ही जिथं कुठं जाल तिथं तुमचं कपाळ तुमच्या बरोबर येणार आहे असं तुकोबाराय म्हणतात. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणता? माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणता की तुम्ही जिथे कुठे जाल तिथे तुमचं कपाळ तुमच्या बरोबर येणार आहे? कपाळ हा आपल्या शरीराचा भाग आहे, तो आपल्याच बरोबर येणार की असं कुठं ऐकलंय व महिला मंडळ तुम्ही कीर्तनाला आले आणि तुमचं कपाळ तुमच्या कपाटामध्ये कपड्यामध्ये गुंडाळून असं व्यवस्थित ठेवलंय असं कुठं झालंय का? झालंय का असं? तुम्ही कीर्तनाला आले कपाळ घरी ठेवलंय असं झालं नाही, ते आपल्याच बरोबर आलंय. त्याचं कारण आहे ते आपल्या शरीराचा भाग आहे. कपाळ आपल्याच बरोबर येतं. पण एक गोष्ट सांगू, तुकोबाराय असं का म्हणतात की कपाळ तुमच्या बरोबर येणार आहे? संतांचं बोलणं हे पारिभाषिक पद्धतीचं असतं. लक्ष देऊ नये का? ज्या ठिकाणी वाचार्थ लागत नाही तिथे लक्षार्थ लावतायत आणि शब्दाचा अर्थ स्पष्ट करतायत. वाचार्थ लक्षार्थ याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. एक उदाहरण सांगते, तुमच्या लक्षात येईल पहा. एक वयस्कर आजोबा होते. वयस्कर आजोबा आजारी पडले, दवाखान्यामध्ये गेले आणि दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर त्या बाबांना खोकला लागला होता. डॉक्टरांनी त्यांना तपासलं, विचारलं, म्हणे बाबा तुम्ही बिड्या ओढत होता का? बाबा म्हणाले हो, तरुणपणामध्ये मला एक एक कट्टलही बिड्यांचा पुरत नव्हता, एवढ्या बिड्या मी ओढत होतो. लक्ष आहे ना तुमचं सगळ्यांचं? एवढ्या बिड्या मी ओढत होतो असं सांगितलं. डॉक्टर म्हणतात त्याचेच परिणाम आहेत, भोगा आता. डॉक्टरांनी गोळ्या औषधं दिले, इंजेक्शन वगैरे दिलं, बाबा निघाले. जात असताना डॉक्टर म्हणता बाबा या वेळेला ही गोळी घ्या. दरवाजापर्यंत गेले. डॉक्टरांनी पुन्हा सांगितलं बाबा आता बिडीपासून लांब राहा. बाबा म्हणाले ठीक आहे. बाबा घरी आले. घरी आल्याच्या नंतर द्वारामध्ये एक चिंचेचं झाड होतं. चिंचेची गर्द सावली पडलेली होती. त्या सावलीमध्ये बाबांनी बाज टाकली, बाजेवरती बसले. पण बसण्या अगोदर भली मोठी फुकणी घेतली. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? काय म्हणता? चुलीजवळ जाळ फुंकण्यासाठी असते, तिला काय म्हणता तुमच्या? फुकणी म्हणता? फुकारी? फुकणीच म्हणता ना? बरं झालं, कारण आमच्याकडे तिला फुकणी म्हणता, कुठे कुठे तिला फुकारी म्हणता. जिथे फुकारी म्हणतात तिथं फुकणी शिवी असते. मी काही कोणाला शिवी देत नाही. तुमच्याकडे फुकणीच म्हणता ना? आता मी तुमच्या भाषेत बोलते. बाबा बाजेवरती बसले, पण बसण्यापूर्वी भली मोठी फुकणी घेतली. त्या फुकणीच्या एका टोकाला बाबांनी आता एक बिडी नाही, दोन नाही, 10 नाही, पूर्ण बिड्यांचा कट्टलच ठेवला आणि पेटवलं. बॉयलर पेटवल्यासारखं, कारखान्याचं बॉयलर पाहिलं ना, तो बॉयलर पेटवल्यासारखं पेटवलं. एकीकडून बाबा बिड्या उडू लागले. एवढ्या बिड्या बाबा उडतायत, नाकातून धुपण, तोंडातून धुपण, कानातून धुपण, कुठूनही धुपणच धुपण. एवढ्या बिड्या बाबा ओढू राहिले. एवढ्या बिड्या ओढत असताना एक बाई अशी रस्त्याने चालली होती. त्या बाईनं पाहिलं, म्हणे बाबा अहो काय करता तुम्ही? बाबांनी सांगितलं बाई, डॉक्टरांनी सांगितलं बिडीपासून लांब राहा म्हणून लांबून बिडी ओढते. मला सांगा, डॉक्टरांनी सांगितलं बिडीपासून लांब राहा, याचा अर्थ लांबून बिड्या ओढा असा होतो का? याचा अर्थ तुम्ही बिडीच ओढू नका. पण बाबांनी या ठिकाणी काय घेतला? वाचार्थ घेतला. शब्दाचा अर्थ स्पष्ट झाला नाही. वाचार्थ लक्षार्थ याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. हे सोडा, चला आपल्या थोडंसं पुराणाकडे. रामायणामधील गोड उदाहरण आहे. शूर्पणखेचा मुलगा शांबरी याचा वध जेव्हा लक्ष्मणजीच्या हातून झाला, लक्ष्मणजी घाबरले, आपल्या बंधूकडे आले. राघवाने सांगितलं, रामा लक्ष्मणा घाबरू नको, ज्याचा वध तुझ्या हातून झाला तो एक राक्षस होता आणि राक्षस मारण्यासाठीच आपला जन्म आहे असं म्हटल्याबरोबर लक्ष्मणजीला आनंद झाला. पण जो मुलगा मारला होता शांबरी, ती फार मोठ्या घरात आग होती. शूर्पणखेचा मुलगा होता तो. शूर्पणखा ही रावणाची बहीण होती. शांबरी आपल्या आईच्या स्वप्नामध्ये गेलं. लक्ष देऊ नाही का? आई घात झाला ग माझा. एका मनुष्यानं घात केला, प्रतिशोध घे आणि त्यालाही जिवंत सोडू नकोस. ज्या ठिकाणी आपला मुलगा तपश्चर्या करतोय त्या ठिकाणी शूर्पणखा आली. पाहिलं मुलाच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले होते, रक्ताचा पाट वाहत होता. हंबरडा फोडला शूर्पणखेनं. रडू लागली मोठ्याने.
तुम्ही म्हणाल शूर्पणखा राक्षसीणी होती, रडत होती. अरे ती राक्षसीणी जरूर होती महिला मंडळ, लक्ष देऊ नाही का बरं. ती राक्षसीणी होती, परंतु त्याच्यानंतर एक आई होती आणि आईचं आपल्या लेकरावरती किती प्रेम असतं हे ज्याला आई आहे त्याला जाऊन विचारू नका. ज्याला आई नाही त्याला जाऊन विचारा लेकरावरती. त्या ठिकाणी आईचं आपल्यावरती किती प्रेम असतं. आई आहे त्याला बिलकुल विचारू नका. ज्याला नाही त्याला जर तुम्ही विचारलं त्याला आई नाही. विठ्ठल विठ्ठल काय कुणास ठाऊक त्यालाच आमचा आवाज तसा येतो की काय भुंकल्यासारखा. कारण झालंही तसं आवाज बसलं ते एकदम वातावरण एवढं खराब आहे महाराज. आणि रोज कार्यक्रम वातावरण असं थंडीचा आवाज जाम झालेत आमचे. चला ज्याला आई नाही त्याला जाऊन नका हो विचारू. ज्याला आई आहे त्याला नका विचारू. ज्याला नाही त्याला विचारा. तोंडातून शब्द फुटणार नाही, डोळ्यामधून गळगळ गळगळ अश्रुधारा वाहतील ना, समजावं ही आईची किंमत आहे किंवा आईचं प्रेम आहे. खूप प्रेम करते आई आपल्या लेकरावरती. त्या प्रेमाची तुलना जगाच्या पाठीवर दुसरं कुणी करू शकत नाही. म्हणतात ऐशी कळवळ्याची कळवळ्याची जाती करी लाभावेन प्रीती. कुठल्या प्रकारचा लाभ नसताना, स्वार्थ नसताना निस्वार्थ प्रेम करणारी जात जगाच्या पाठीवर कोणाची असेल ना दादा ती आईची. आई लेकरावरती खूप प्रेम करते, खूप प्रेम असतं. असं म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा पण आई विना. अनेक ठिकाणी आईचं सांगितलं. आई प्रत्येकानं सांगितली. कीर्तनकार सांगतात, कविकार सांगतात. रडला नाही दादा, कधीच नाही रडत तो. जीवनात फक्त चारच वेळेला आमचा बाप रडला. ज्या दिवशी मुलगी उपवर झाली. बापाचं प्रेम पाहायचं असेल तर याच ठिकाणी जाऊन पहा. ज्या बापाला एक मुलगी आहे आणि ती मुलगी सासरी जाण्याचा प्रसंग आहे त्या दिवशी जाऊन पहा बापाचं आपल्या लेकरावरती किती प्रेम असतं. त्याच ठिकाणी कळेल. आमच्या महिला मंडळींच्या लक्षात येईल. पहा एक गोष्ट सांगू. म्हणत असाल ताई तुम्ही आमचं माहेर आमच्यासाठी कायम राहील. आमचं माहेर, आमच्या माहेरामध्ये आमचे भाऊ भाऊजाई सर्वजण आमच्यावरती प्रेम करतायत. पण एक गोष्ट सांगू, खऱ्या अर्थानं लेकीचं माहेर जिथपर्यंत असतं, जोपर्यंत तिचे मायबाप माहेरामध्ये जिवंत असतात तिथपर्यंतच माहेर लेकीचं असतं. ज्या दिवशी मायबाप मरतील त्या दिवशी तिचं माहेर संपल्याशिवाय राहणार नाही. खूप प्रेम करतात आई वडील आपल्यावरती, खूप प्रेम. त्या प्रेमाची तुलना जगाच्या पाठीवर दुसरं कुणी करू शकत नाही. सांगू, बाप जीवनात कधी रडला नाही. 4 वेळेला बाप रडला. ज्या दिवशी मुलगी उपवर झाली, मुलीला पाहायला नवी नवरी बावरली या प्रसंगाला
आणि सांगते, अगं तुझे बाबा ना पहा मंडप मध्ये पात्र उचलतायत. पाहुणे जेवलेले राहतात, बाप पात्र उचलत असलो डोळ्यातले अश्रू टप 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 असे पात्रामध्ये पडत असतात. तेवढ्यामध्ये मुलगी जाते, बाबा म्हणून अंबरडा फोडते. बापानं पळत यावं, मुलीला कवटाळावं, मिठी मारावी, मोठ्यानं अंबरडा फोडावा बापानं. जीवनामध्ये तिसऱ्यांदा आमचा बाप रडला दादा, मुलगी वाटी लावत असताना. अंबरडा फोडला पण बापाच्या लक्षात आलं, अरे मी आता रडावं तर माझ्या कुटुंबाला कोण सावरेल. हे लक्षात आलं बापाने. त्या क्षणी मुलीला ढकललं, गाडीमध्ये बसवलं, मुलगी निघून गेली दादा. आणि त्या बापाने अतिशय मोठ्या मनानं मुलीला निरोप दिला. सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. मुलगी वाटी लावली, मुलगी सासरी गेली दादा. आणि त्या दिवशी आमचा बाप तिसऱ्यांदा रडला, पण तो बाप आम्हाला कधी दिसला नाही. पण कारण बाप कधी रडला माहिती आहे तुम्हाला? एक गोष्ट सांगू, ज्या दिवशी मुलगी गेली ना त्या दिवशी सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले. आणि त्या दिवशी संध्याकाळी आमचा बाप घरामध्ये जाऊन घराचा दरवाजा बंद करून रात्रभर उशीमध्ये मुंडकं खुपसून खुपसून रडला. तो बाप कधी कोणाला दिसला नाही. तिसऱ्यांदा बाप जीवनामध्ये रडला. आणि जीवनामध्ये चौथ्यांदा बाप कधी रडला असेल तर बापाच्या एकुलत्या एक मुलानं लाथा घालून घराबाहेर काढलं त्या दिवशी चौथ्यांदा जीवनामध्ये बाप रडला. नाहीतर आमचा बाप कधी आमच्या आयुष्यामध्ये रडत नाही. खूप प्रेम असतं बापाचं, पण तो बाप आपल्याला कधी कळला नाही आणि तो कळतही नाही. आता एक नवीन गाणं आत्ता एक फेमस झाले, बाप फार गोड आहे. बाप कळणं फार मुश्किल आहे, फार कठीण आहे. आमचा बाप सहजासहजी कळत नाही. मला गाता येईल का नाही माहिती नाही, पण मी प्रयत्न नक्की करेल. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कणा वाकला. घडी भर तो थांब जरा, ऐक त्याचे धापर, लय अवघड हाय गडा, उमगाया बापर, उमगाया बापर, लय अवघड हाय गडा, उमगाया बापर, उमगाया बापर. आमचा बाप सहजासहजी कळत नाही हो, सहजासहजी आमचा बाप कळला नाही. मला सांगायचं तात्पर्य, आई जेवढं प्रेम करते दादा तेवढं बापही आमच्यावरती करतो. एक गोष्ट सांगू, ज्याची आई गेले त्यानं समजायचं माझ्या सुखाचा समुद्र आटला. आणि ज्याचे वडील गेले ना त्यानं समजायचं माझ्या डोक्यावरचं छत्र नाहीसं झालं, माझा आधार तुटला. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत माणूस श्रीमंत आहे. ज्या दिवशी ते जातील त्या दिवशी ते सर्वात दरिद्री झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सांगायचं, खूप प्रेम करतायत. शूर्पणखेनं हंबरडा फोडला, शूर्पणखा रडू लागली. माझ्या मुलाला कुणी मारला असेल, रक्ताचा पाट वाहत होता. लक्ष्मणजीच्या पावलाचे ठसे उमटले होते. ठशांचा मागोवा घेत शूर्पणखा निघाली. लक्ष्मणजी रामभजनामध्ये तल्लीन होऊन गेलेले होते. पायातल्या पैंजणांचा आवाज केला, शुद्धीवरती आले नाही. हातातल्या बांगड्यांचा आवाज कानाजवळ केला. लक्ष्मणजीने विचार केला, एवढ्या घोर अरण्यामध्ये माझ्याकडे कोण बरं आलं असेल पाहण्यासाठी. लक्ष्मणजीने असे किलकिले डोळे केले. किलकिले डोळे समजतात ना तुम्हाला? समजतात का? पाठीमागे झोपले का काय? किलकिले डोळे समजतात ना? नाही समजत. किलकिले डोळे म्हणजे कुठे कुठे मिचमिचे डोळे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला नाही माहिती. काय म्हणतात? मिचमिचे डोळे, किलकिले डोळे. समोरच्याला वाटतं यानं डोळे झाकलेत, पण हा सगळा समोरचा पराक्रम पाहत असतो. छोटे डोळे करून पाहणं, अगदी छोटे डोळे करून. माझे गुरुवर्य फार विनोदानं सांगतात, पहा, माणसानं मोठ्या डोळ्याला अजिबात घाबरू नये.
माणसानं वटारलेल्या डोळ्याला अजिबात घाबरू नाही, पण किलकिल्या डोळ्याला अवश्य घाबरावं, ते धोकादायक असतात. लक्ष्मणजीने किलकिल्या डोळे केले, समोर पाहिलं तर एक सुंदर स्त्री उभी आहे. डोळे उघडले, विचारलं कोण तुम्ही? शूर्पणखा म्हणते डायरेक्ट स्वामी मी आणि तुमची. आता असं म्हटल्याबरोबर लक्ष्मणजी म्हणतात बाई काय बोलायचं तर सविस्तर बोला, असं काय बोलता स्वामी मी आणि तुमची असं म्हटल्याबरोबर म्हणते जरा रागीट दिसते, समजावून सांगितलं पाहिजे, काळजी करू नका. 60,000 वर्ष भगवान शंकराची तपश्चर्या केली, माझ्यावरती प्रसन्न झाले, त्यांनी मला वर दिला. योग्य वेळ आल्याच्या नंतर योग्य वर तुला मिळेल. वराच्या स्वरूपात तुम्ही माझ्या समोर आहात, आता तुम्ही माझा स्वीकार करा. लक्ष्मणजी म्हणतात काहीतरी पिढा गळ्यात गुतायच्या मागे दिसते, हाकालून दिली पाहिजे. फार चतुर हो लक्ष्मणजी. म्हणतात बाई मी एक दास आहे, माझे स्वामीवर पर्णकुटीमध्ये बसलेले आहेत. तुम्ही जर माझ्याबरोबर लग्न केलं तर माझ्या मालकाची आणि माझी सेवा तुम्हाला करावी लागेल, आणि तुम्ही जर माझ्या मालकाबरोबर लग्न केलं तर मी तुमची दोघांची सेवा करेल. तुम्हाला दासी व्हायला आवडेल की मालकीन व्हायला? काय आवडतं आपल्याला, दासी का मालकीन? काय लागतं? बोलत चला ना थोडं, बोल. काय लागतं? मालकीन. प्रत्येकाला वाटतं मी काय व्हावं, मालकीन व्हावं. तिनंही 2 मिनिटं डोकं खाजवलं, विचार केला, म्हणे दासीपेक्षा मालकीनच बरं. मालकीन व्हायचं असेल तर वरती चालत जा. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी शूर्पणखावरती चालत आली. राम प्रभू जानकी माता एका शिळेवरती बसलेले होते. राघवाचं सावळं स्वरूप पाहिलं, जे बोलायचं ते विसरली शूर्पणखानी. काय म्हणते, कोण तू कुठला राजकुमार, कोण तू कुठला राजकुमार, देह वाहिला तुला श्यामला, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार, कोण तू कुठला राजकुमार, कुठला राजकुमार. जे बोलायचं ते विसरली, कोण तू कुठला राजकुमार. राम प्रभू म्हणतात अयोध्या नरेश राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र राम मी आहे. जानकी माता शेजारीच बसलेल्या होत्या. शूर्पणखा म्हणते की राजा दशरथाचा राम मला माहिती नाही, पण देह वाहिला तुला श्यामला असं म्हटल्याबरोबर जानकी शेजारी होती. महिला मंडळ, आपल्या समोर जर आपल्या पतीला कोणी असं बोलत असेल तर तुम्ही गप्प बसाल का हो? ताडकन उठल्यानं जानकी माता म्हणतात कोण ग सटवे, कुठून आलीस तू? आईचं बोलणं ते असं. आणि मग तिचं लक्ष जानकीकडे गेलं, विचारलं कोण ही? रामप्रभू म्हणतात भगवत कृपेने हे आमच्या अर्धांगिनी आहेत. नागडोळे मोडले. महाराज तिनं सांगितलं राघवा सगळं काही व्यवस्थित आहे, पण याच ठिकाणी तू चुकला. म्हणे काय झालं? तुला अण शोभे अर्धांगी, तुम्हाला शोभत नाही, मग काय करू? दूर लोटती कुरूप कुशांगी, द्या टाकून म्हणे तिला. राम प्रभू म्हणतात बाई या जन्मामध्ये मी एक पत्नी एक वचनी राम आहे. मी जानकीचा त्यागही करू शकत नाही, दुसऱ्या कुणाचा स्वीकारही करू शकत नाही. शूर्पणखा म्हणते तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा, एकच घास करते. गेली खरं बोलून. आता एकच घास करणारी जात कुणाची हो? राक्षसाची. राम प्रभू म्हणतात एकही करू नका, अर्धाही करू नका. लग्न करायचंय, खाली वृक्षाखाली बंधू बसलेला आहे, तुम्ही त्याच्यासोबत लग्न करा. म्हणे गिराईक ऐकण्यासारखं नाही, भेट घेऊन आले. म्हणे मी सांगितलं तर नक्की ऐकेल, तोंडी तर चालणार नाही, काहीतरी लेखी पुरावा पाहिजे. पत्र लिहायचं ठरलं. पत्र लिहिलं पाठीवरती. डोंट वरी, काळजी करू नका, माझ्या पाठीवर पत्र लिहा. चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नाशिकानी करण्याची शांती करणे तुझा राम. पूर्णविराम. पत्र झालं, पत्र निघालं. पत्रच काय पोस्ट ऑफिसच निघालं असं डुगू करत खाली. पोस्ट ऑफिस आलं. लक्ष्मणजी तुमच्या बंधूचं पत्र घेऊन आले. कुठे पत्र? पोस्ट ऑफिस. असं गर्रकन फिरलं. वाचा म्हणे पत्र. पाठीवरचं पत्र वाचलं. चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे नववधू पाठवित आहे, याच्या नाशिकानी करण्याची शांती करणे तुझा राम असं म्हटल्याबरोबर लक्ष्मणजीच्या लक्षात आलं. कमराची कट्यार काढली आणि शूर्पणखेला काय ताकद काही कमी नाही, नाही का? अंधाराचा फायदा नाही घेतला कोणी. काय चालू होतं? काय चालू होतं म्हणा? कीर्तन तरी म्हणा कमीत कमी. महिला मंडळ म्हणतील आम्हाला विचारते काय चालू होतं, तुला कशाला आणलं इथं, नाही का? चला, शूर्पणखेचं काय करायच्यात नाक कान उडवले. ठोठो बोंबलं शूर्पणखा रावणाच्या दारामध्ये गेली. मला सांगायचं तात्पर्य, लक्ष्मणजीने या ठिकाणी लक्षार्थ घेतला. माझ्याकडे लक्ष द्या. लक्षार्थ घेतला, शब्दाचा अर्थ स्पष्ट झाला. वाचार्थ लक्षार्थ याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तुकोबराय म्हणतात जेथे जावे तेथे कपाळ सरीसे,
लाभतो विशेष संत संगे. तुमचं कपाळ तुमच्या बरोबर येणार आहे. आता कपाळेचा नेमका अर्थ काय धावत्या वेगात सांगते, लक्ष देऊ नये का, वेळ संपत आली. कपाळेचा नेमका अर्थ आपलं कर्म जसं आहे तसं आपल्याला भोगावं लागणार आहे. कर्म आपल्या बरोबर येतं, काही केल्या चुकत नाही. कर्मामध्ये बदल करायचा असेल तुम्ही काय करा, संताची संगती करा, तो लाभ तुम्हाला प्राप्त होईल. ते संत आम्हाला कशानं भेटतील, अभंगाचं दुसरं तेथे जगद्गुरु तुकोबाराय म्हणताय संत कशानं भेटतील तर पूर्वजन्माच्या पुण्यानं. माझ्याकडे लक्ष द्या, वेळ कमी राहिलाय. पूर्वजन्माच्या पुण्याशिवाय संताची भेट होऊ शकत. संत भेटणं फार दुर्लभ आहे, बहु अवघड आहे. संत भेटी परी जगजेठी करुणा केली. संताची सहजासहजी भेट होत नाही. आपलं पूर्वजन्माचं पुण्य असेल तर संताची भेट होते. आणि पूर्वजन्माच्या पुण्याशिवाय एवढा मोठा नाम सप्ताह होऊ शकत नाही होऊ शकत हो. सहजासहजी सोपं नाही. एक गोष्ट सांगू का, असं सांगतायत हो, आमच्या साधू संतांनी सांगितलं, भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. ह्या गोष्टी आहेत महाराज. पूर्वजन्माचं पुण्य असेल तरच या सर्व गोष्टी होऊ शकतात, अन्यथा सहजासहजी सोपं नाही. आणि म्हणून म्हणतात पूर्वजन्माचं पुण्य असेल तर संताची भेट होईल. का आम्ही संताची भेट घ्यावी? संसारामध्ये आम्हाला सर्व काही आहे, भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापाई. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं, धनपुत्र दाराधिक तुमचं भाग्य ठरू शकत नाही. धन, मला सांगा, घराचा पाया खोदता खोदता तुम्हाला धनाचा अंडा सापडला की तुम्ही म्हणता माझं भाग्य उदयाला आलं. पण धन मिळणं भाग्य उदयाला ना अशातला भाग नाही. धन दुःखाला कारण आहे. धन तुमचं भाग्य ठरू शकत नाही. धन पुत्र म्हणजे मुलगा, आमचा मुलगा आमचं भाग्य ठरेल. ही गोष्ट सांगू का, तुमचा मुलगा जर दुर्योधनाच्या वृत्तीचा, दुःशासनाच्या प्रवृत्तीचा, वाईट कर्म करणारा, दारू पिणारा, जुगार खेळणारा, व्यसन करणारा जर तुमचा मुलगा असेल तर तो मुलगा तुमचं भाग्य ठरणार. मुलगा असावा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. मुलगा असावा भुवनेश्वरी पुत्र स्वामी विवेकानंदासारखा. मुलगा असावा आदर्श पुत्र प्रभू रामचंद्रासारखा. असा मुलगा तुमचा असेल तो मुलगा तुमचं भाग्य ठरेल, अन्यथा तुमच्या मुलाचा तुमचा काही एक संबंध. अरे काय केलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, लक्ष देऊ नाही का? 16व्या वर्षामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पुढचे 35 वर्ष झगडले, लढले. 35 वर्षामध्ये 36 जिल्ह्याचा महाराष्ट्र एकत्र त्यांनी जोडला. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आपण हिंदू म्हणून ओळखल्या जातोय. सांगेल मी तुम्हाला, महाराज जर नसते तर आमच्या गळ्यामधला हा टाळ, माळ, भाळावरती बुक्का, कुंकू, आमच्या द्वारामध्ये तुळस, मंदिरावरती कळस, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी जर कुणामुळे असेल तर माझे महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. उपकार आहेत छत्रपतीचे आपल्यावरती, उपकार आहेत. हिंदू म्हणून ओळखल्या जातोय ते महाराजांच्यामुळे ओळखल्या जातोय. एक गोष्ट सांगू तुम्हाला, काय केलं होतं माझ्या राजानं, थोडक्यात सांगते. मडभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनांना भिडला. मडभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनांना भिडला. अफजल खाना काय त्यानं सिंहालाच फाडला. अफजल खाना काय त्यानं सिंहालाच फाडला. तरी तो बंधन
करीत वंदन मी कुल दैवतेला वीर शोभा संभाजी राजाला करीत वंदन मी कुल दैवतेला वीर शोभा संभाजी राजाला नाही बघाटारी वीर शोभा संभाजी करीत वंदन मी कुल दैवतेला वीर शोभा मरा मराठ्याची पोलादी जात जणू काय चमचमत्या तलवारीचं पात जणू काय चमचमत्या मरा मराठ्याची पोलादी जात जणू काय चमचमत्या तलवारीचं पात शिवबाचा अभिमान राहू प्रतिष्ठान करीत वंदन करीत वंदन करीत वंदन मी कुल दैवतेला वीर शोभा संभाजी राजाला करीत वंदन मी कुल दैवतेला वीर शोभा संभाजी राजाला करीत वंदन मी कुल दैवतेला वीर शोभा संभाजी राजाला वीर शोभा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की क्या बात है. आता थोडंसं कीर्तन पेटलं बरोबर ना. आता जरा थोडंसं कीर्तन पेटल्यासारखं वाटतंय बरोबर. आता तांबडं फुटलंच म्हणून समजा तसं काही नाही, काळजी नसावी. असा मुलगा तुमचा असेल तो मुलगा तुमचं भाग्य ठरेल, अन्यथा तुमच्या मुलाचा तुमचा काही एक संबंध नाही. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. दारा म्हणजे पत्नी, माझ्याकडे लक्ष द्या. दारा म्हणजे पत्नी आणि पत्नीचा आणि तुमचा काही एक संबंध म्हणा, मोठ्यानं म्हणा जरा, माझ्याकडे लक्ष द्या सर्व पुरुष मंडळी. पत्नीचा आणि तुमचा काही एक संबंध. ज्यांची लग्न झाली त्यांनीच म्हणा, ज्यांची नाही झाली त्यांनी नका म्हणू. पत्नीचा तुमचा काही एक संबंध. मोठ्यानं नाही म्हणा ना, म्हणूच शकत नाही. माहिती आहे आम्हाला पत्नीचा आमचा काही एक संबंध नाही असं म्हणूच शकत नाही, कारण यांना माहिती आहे 10 मिनिटं राहिले, 10 मिनिटामध्ये ताई निघून जातील. आता जर आम्ही म्हणावं पत्नीचा आमचा काही एक संबंध नाही, सकाळी उद्या उठल्याबरोबर नीट सप्ताहामध्ये निघायचं, घरी जेवण मिळणार नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून तुम्ही म्हणूच शकत नाही पत्नीचा आमचा काही एक संबंध नाही. अर्थात पत्नीचा तुमचा काही एक संबंध आहे देखील नाही देखील. पत्नीच्या शास्त्रामध्ये 7 प्रकार सांगितले. धर्मपत्नी, अर्थपत्नी, कामपत्नी, मोक्षपत्नी, सेवापत्नी, कर्कशा पत्नी. यातील तुमची जर कर्कश असेल तर त्याच्याएवढी फजिती त्याचीच आहे. कर्कशे संगतीन दुःख उदंड फजिती. आणि म्हणून सांगायचं पत्नीचा तुमचा काही एक संबंध नाही. तुकोबरा म्हणतात भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकट वास बरा संतापान. यासाठी देखील तुम्हाला संताची संगती करावी लागेल. आम्ही संताच्या संगतीमध्ये जाऊन नेमकं काय करायचं, त्यांच्या चरणावरती जाऊन
टाळी वाजवा. तुका म्हणे हेची करावी मिरासी बडे संतापासी द्यावा जीव. संतांच्या संगतीमध्ये जाऊन आम्ही नेमकं काय करायचं तर तुम्ही संतांच्या चरणावरती जाऊन जीव द्या. काय म्हणतात तुकोबराय, काय म्हणताय? त्यांच्या चरणावरती जाऊन जीव द्या. याचा अर्थ तुम्ही डायरेक्ट जाऊन जीव द्यायचा नाही. याचा अर्थ तुम्ही काया वाचा मनाने सेवा करायची. संतांची सेवा केली तर तो लाभ तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही म्हणाल 9 वाजल्यापासून सांगता हो लाभ प्राप्त होईल, लाभ प्राप्त होईल. लाभ म्हणजे नेमकं काय? लाभ म्हणजे भगवान परमात्माची भेट. एकदा का देवाची भेट झाली पुन्हा काही प्राप्त करावं अशी इच्छा माणसाला शिल्लक राहत नाही. आणि म्हणून तो लाभ प्राप्त व्हावा असं वाटत असेल संतांची संगती करा, देवाचं चिंतन करा. वाटत असेल तर प्रेमानं दोन्ही हात वरती घ्या, ताठ हातावरती घ्या. 50% आरक्षण फुकट नाही आपल्याला. घ्या वरती हात, घ्या सगळ्यांनी. आउट ऑफ कव्हरेज एरिया घ्या सगळ्यांनी. राहू द्या, शिवू द्या सकाळपर्यंत. आता विढोबा रखुमाई टाळी वाजवा. विढोबा रखुमाई, विढोबा रखुमाई, विढोबा रखुमाई, विढोबा रखुमाई, धन्यवाद. सगळ्यांनी प्रेमानं दोन्ही हात वरती घेतले, सुंदर टाळी वाजवली, सुंदर भजन केलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. हात खाली घ्या म्हणायच्या अगोदर घेतली त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. माझ्या विनंतीला सगळ्यांनी मान दिलेलं आहे. हातावरती का घ्यायचे? भगवान परमात्मा जगाची आई आहे, त्या आईचं भजन वरती हात करून करायचे, जेणेकरून तो भगवान आपल्याला वर उचलून घेणार. जायचं का? डायरेक्ट नाही, देवाच्या कडेवर आणि खांद्यावर. विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा. तो लेकुरवाळा आहे, जगाची आई आहे, म्हणून त्या आईचं भजन वरती हात करून करायचे. असो, माझ्या अल्पमतीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला, काही चुकलं असेल माझं मला वापस द्या, नक्की दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करेल. बरोबर आलेलं तुम्ही घरी घेऊन जा. पूर्ण कीर्तन या ठिकाणी सोडून जा, पण आता जे सांगणार आहे ते घरी घेऊन जा. फार महत्त्वाचं आणि फार गोड आहे. दादा, जीवनामध्ये जन्माला आलात ना, हयातामध्ये भगवंताचं चिंतन करा, भजन करा. जोपर्यंत आहात तरुण तोपर्यंत देवाचं चिंतन करा. एकदा काय एक एक पार्ट सोडून निघाला, आपल्याला जे पार्ट आहेत आपले ते एक एक सोडून निघाले, मग भजनाकडे आपण जर वळालो तर काही एक अर्थ नाही. आपलं तसंच होतं. जेव्हा आपल्या मुलाच्या हातामध्ये असा मोठा धोंडा येतो ना, मग याच्या हातात झेंडा येतो ना, हा पंढरपूरला विठ्ठल विठ्ठल करत निघतो. पण तेव्हा त्याला विठ्ठल विठ्ठल येत नसतं. ते काय म्हणतो? इथल इथल. देवांना कुठलं समजायचं? हा मोठा प्रश्न आहे ना. एक गोष्ट सांगू दादा, सगळ्यांनी लक्ष देऊ नाही का? जे आपले दात आहेत ना, दात आहेत तोपर्यंत देवाचं भजन करून घ्या, चिंतन करून घ्या. हे धोकादायक आहेत, हे उशिरा येतात आणि लवकर जात आहेत. दात शेवटपर्यंत आपली साथ देत नाहीत, आपल्याकडे उशिरा येतात, लवकर जात आहेत. म्हणून या दातानं या तोंडानं अगोदरच काय करायचं ते आत्ता ठरवा. देवाचं भजन चिंतन करायचं आणि दातानं काय खायचं हे आत्ताच ठरवायचं आहे. माहिती आहे तुम्हाला काय खायचं या दातानं? एकदा तर माझ्याकडे 80 वर्षाचे बाबा आले, 80 वर्षाचे. मला म्हणे, ताई मला माळ घालायची. मी म्हटलं वय किती? म्हणे 80. म्हटलं राहिले किती? म्हटलं 20. म्हटलं आता 20 वर्षासाठी कशाला माळ घालता? त्यांनी सांगितलं, ताई आता चावणच गेलं, मग माळ नको घालू तर काय करू? फार मोठा प्रश्न आहे ना. दात आहेत तोपर्यंत देवाचं चिंतन करून घ्या. एक एक पार्ट सोडून निघाला ना दादा, काही एक अर्थ नाही. वेळ आहे तोपर्यंत गाडीमध्ये बसा. वेळ आहे दादा, एक गोष्ट सांगू का? जोपर्यंत आपली वेळ चांगली आहे ना, तोपर्यंत दूरचे जवळ येतात. बरं, वेळ चांगली असली माणसाची तर दूरचे जवळ येतात. आणि जेव्हा माणसावरती वेळ खराब होते तेव्हा रक्ताची नाती माणसाला सोडून जातात. हे माणसाचं वैभव आहे, ते वैशिष्ट्य आहे. हा विचार केला पाहिजे. वेळेमध्ये जागा होऊन देवाचं चिंतन केलं पाहिजे. अरे आहात तरुण तोपर्यंत घ्या देवाचं चिंतन करून. जासाल एक दिवस मरून तर लोक येतील तुम्हाला
लोक टाकते पुरून. हा, त्या अगोदर आपण जाग व्हायचंय, विठ्ठलाचं चिंतन करायचंय. हयातामध्ये दादा वेळ निघून गेली तर पाठीमागे एकच उरतं आणि त्या शब्दाचं नाव आहे पश्चाताप. ज्याच्या जीवनामध्ये पश्चाताप आला दादा त्याचं जीवन जळून खाक झालं. आणि पश्चाताप जीवनामध्ये आला की माणसाकडे एकच पर्याय उरतो, समयासी सादर भावे देव ठेविला तैसे रहावे. समयासी सादर भावे. वेळ आपल्यावरती येऊ नये यासाठी वेळेमध्ये जाग व्हा, भगवंताचं चिंतन करा, मायबापाची सेवा करा, मुलगी वाचवा. श्रीभ्रूण हत्या थांबली पाहिजे. मुलगी वाचत नाही, परिणाम आपण भोगतोय. मुली पाहायला मिळत नाही म्हणून आपल्या मुलांची लग्न होईना गेली. दादा मी रोज कीर्तनामधून सांगते, गावामध्ये शिरलं आणि तिशीच्या पुढचे जर नवरदेव बाहेर काढले ना, लक्ष देऊ नाही का, फार महत्त्वाचं आहे. तिशीच्या पुढचे जर नवरदेव बाहेर काढले, 407 टॅम्पो आणून लावला आणि तो टॅम्पो फाळकं भरून भरतो. एवढे तिशीच्या पुढचे नवरदेव आहेत, काय सांगावं तुम्हाला. पोरांची लग्न होईना गेली. त्याचं कारण आहे की आपण मुलगी पोटामध्ये मारतो. मुली कमी झाल्या. अरे 700 मुली आहेत, हजार मुलं आहेत. 700 मुलाची कशी बशी लग्न होतील. राहिलेल्या 300 मुलांकडे एकच पर्याय उरतो, हिमालयामध्ये जायचं आणि संन्यास घ्यायचा. हे नाही जमलं तर मोठा धोंडा गळ्यामध्ये गांध बांधायचा आणि विहिरीमध्ये उडी टाकायची. अरे करणार काय आहेत ते. मुलगी वाचली पाहिजे, श्रीभ्रूण हत्या थांबली पाहिजे, गोहत्या थांबली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं व्यसनमुक्ती करा, दारूबंदी करा. गाव सुधारला तालुका सुधरेल, तालुका सुधारला जिल्हा सुधरेल आणि जग सुजलम सुफलम व्हायला वेळ लागणार नाही. सुरुवात तुमच्यापासून करा. आणि सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा, मी मातीचा आहे, ही माती माझी आहे. दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए. हाँ तेरी गलियों में चलाकर नफरतों की गोलियां लूटते हैं कुछ लूटे दुल्हनों की डोलियां. लूटते हैं आपको खेलते हैं बेखबर अपने लहू से होलियां. हम जिएंगे और मरेंगे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे वतन एवढं फक्त लक्षात ठेवा. झालेली सेवा भगवंता चरणी, साधू संतांच्या चरणी, माझ्या माता पित्यांच्या चरणी, सर्व दादांचे जे आई बाबा आहे ज्यांच्या प्रित्यर्थ स्मरणार्थ या ठिकाणी सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आयोजन, आई बाबांच्या चरणी, सर्व मायबापांच्या चरणी, साधू संतांच्या भगवान परमात्मा चरणी, सर्व अगदी सुंदर गायक वादक मंडळी अतिशय गोड, यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा. ज्ञानेश्वर